येथील मध्यवर्ती असलेल्या जमादार चौकाचं नामांतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असं करण्यात यावं या मागणीसाठी मुरगुडमधील तरुणांनी आज शहर बंदचं आवाहन केलं होतं। या आवाहनाला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहर कडकडीत बंद ठेवलं। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प राहिल्याचं चित्र पाहायला मिळालं। यावेळी तरुणांनी मुरगुड शहरातून मोटरसायकल फेरी काढून घोषणाबाजी करत जनजागृती केली। त्यानंतर जमादार चौक येथे उभारण्यात आलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक या डिजिटल फलकास हार अर्पण करण्यात आला। तसेच ध्येयमंत्र व प्रेरणामंत्र घेत शिवतीर्थ येथे उपोषण सुरू करण्यात आलं। संध्याकाळनंतर प्रशासनाने घेतलेल्या बैठकीत मुरगुडमधील सर्व नगरसेवक, नगराध्यक्षा सुहासिनी देवी पाटील, उपनगराध्यक्षा रेखा मांगले, युवा नेते वीरेंद्रसिंह मंडलिक यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली। यावेळी चौकास शंभू शासन चौक आणि बस स्थानक परिसरातील चौकास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असं नवीन नामकरण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला। या संदर्भातील निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं। प्रशासन व लोकप्रतिनिधींनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे आंदोलक तरुणांनी सुरू केलेलं उपोषण मागे घेत आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली। या आंदोलनात शेकडो तरुण सहभागी झाले होते। शहरातील वातावरण शांततापूर्ण असेल तरी मागणीबाबत तरुणांमध्ये तीव्र भावना व्यक्त होत असल्याचं दिसून आलं। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात कडक बंदोबस्त ठेवला होता। त्यावेळेस शेकडो उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम। सकल हिंदू समाजामार्फत जो आज बंद पुकारला होता, जमादार चौकाच्या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक नामांतरण करण्याबद्दल जो बंद पुकारला होता, त्या बंदला मुरगुडमधील सर्व व्यापारी वर्गाने व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। तसेच या बंदच्या ठिकाणी नगर परिषद जी आता सध्या अस्तित्वात असणारी बॉडी आहे, भाजप शिवसेनेची बॉडी आहे, त्यांच्यामार्फत नगराध्यक्ष, मंडली गटाचे युवा नेते वीरेंद्रभैया मंडलिक व सर्व नगरसेवक यांनी या ठिकाणी येऊन जो आमची मागणी होती त्या मागणीमध्ये चर्चांती असे ठरले की जमादार चौकाचा जुना जो इतिहास आहे, तर त्या ठिकाणी त्या चौकाला शासन चौक असं संबोधलं जात होतं। ते शासन चौक का संबोधलं जात होतं त्याचा पण जो इतिहास आहे, त्या इतिहास व ज्येष्ठ नागरिक यांच्या चर्चेतून जे एक निर्णय असा झाला की नगरसेवकांच्याकडून एक निर्णय आम्हाला असा आला की त्या ठिकाणी शिवशंभू शासन चौक या नामकरण करण्यासाठी नगरपालिकेच्या सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष या सर्वांनी सहमती दर्शवली व त्या पद्धतीचं लेखी आश्वासनही आम्हाला आता देण्यात आलं आहे। तसेच आम्ही त्यांच्या ज्या आश्वासनाचे जे आश्वासन आहे व नामकरण करण्याचा त्यांनी जो विषय मांडला आहे त्या निर्णयास आम्ही सुद्धा स्वागत करत आहे। तसेच आम्ही आमच्याकडूनही त्यांना एक गोष्ट सांगण्यात आली आहे की येत्या 5 तारखेपर्यंत 5 जूनपर्यंत जर हा प्रस्ताव जो आता आमच्या चर्चांची ठरलेला जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव पारित करून त्या चौकास शिवशंभू शासन चौक व शासन चौक हे जुनं का होतं ह्याचा इतिहासाची एक पाटी त्या ठिकाणी लावून या सगळ्या मागणीला न्याय दिला नाही तर जी आमच्या आंदोलनाची दिशा आहे ती 6 तारखेनंतर 6 तारखेपासून आम्ही तीव्रपणे करू। पण आत्ताच्या घडीला जे ठरलेलं आहे, चर्चांची जी गोष्ट ठरली त्याचंही आम्ही स्वागत करतो व मुरगुड बंदच्या हाकेला सर्व लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी, नागरिकांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल प्रथमतः मी सर्व नागरिकांचं, व्यापाऱ्यांचं हात जोडून अभिनंदन करतो, आभार मानतो व या बंदसाठी पोलीस प्रशासनाकडून व नगरपालिका कर्मचारी वर्गाकडून जे आम्हाला सहकार्य लागलं त्यांचंही मी आभार मानतो व आजचा बंद मागे घेत आहे असं जाहीर करतो। जय शिवराय, जय शंभूराजे।